पायाचं दुखणं हे ऍक्च्युली वेगवेगळ्या कारणांमुळे होत असतं. तर त्याच्या कारणांमध्ये आहे की पायाच्या पंजाची जी फेशिया आहे त्याला आपण प्लांटर फेशिया म्हणतो. तर त्यावर जर सूज आलेली असेल तर त्यामुळे तुमचे पाय दुखू शकतात. किंवा टाच जी आहे आपल्या पायाची त्या टाचेचं हाड वाढल्यामुळे ज्याला आपण कॅल्कॅनियल स्पर म्हणतो त्यामुळे देखील पायाचं दुखणं होत असतं. किंवा कधी कधी पायाला लागलेला मार त्यामुळे जर एखादं फ्रॅक्चर झालेलं असलं, हेअरलाईन फ्रॅक्चर झालेलं असलं, तर त्यामुळे देखील पायाचं दुखणं वाढत असतं. किंवा काही काहींमध्ये खूप वेळेसाठी जास्त उभं राहण्याची ज्यांची कामाची गरज असते, जसं कोणत्याही एखाद्या कामाच्या पद्धतीमुळे त्यांना खूप जास्त वेळ जर उभं राहावं लागत आहे तर त्यामुळे सुद्धा पायदुखीचा त्रास हा होऊ शकतो. तर पायदुखीसाठी जेव्हा तुम्ही फिजिओथेरपी डॉक्टरांकडे जात आहात तर तेव्हा सर्वात आधी फिजिओथेरपी डॉक्टर तुमचा पाय हा नेमका दुखतो कशामुळे आहे ते फाइंड आउट करतील. वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट करून ज्या हालचालींद्वारे त्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या जातात त्यामुळे फिजिओथेरपी डॉक्टरांना समजेल की तुम्हाला नेमका त्रास हा कशामुळे आहे. आणि तो त्रास कमी करण्यासाठी वेगवेगळे मोडॅलिटीज वापरल्या जातात जे फिजिओथेरपी डॉक्टरांकडे अवेलेबल असतात. मग त्यामध्ये अल्ट्रासोनिक थेरपी असते किंवा कॉन्ट्रास्ट बाथ असतो किंवा कोल्ड पॅक ते लावून देऊ शकतात किंवा ड्राय निडलिंग ते करू शकतात किंवा कायनेझिओ टेपिंग असे बरेचसे प्रकार ट्रीटमेंटमध्ये अवेलेबल आहेत ज्यामुळे तुमच्या पायाचं जे दुखणं आहे ते आधी कमी होईल आणि त्यानंतर कोणकोणत्या व्यायामांनी ते दुखणं आणखी कमी होईल त्याचबरोबर ते पुन्हा पुन्हा तुम्हाला जाणवणार नाही ते सगळे व्यायाम फिजिओथेरपी डॉक्टर तुम्हाला सांगतील. आता ही ट्रीटमेंट किती काळ चालणार आहे हे कशावर डिपेंड असतं तर तुमच्या पायाचा त्रास हा किती प्रमाणात आहे आणि नेमका तो कोणत्या कारणांमुळे होत आहे यावर तुमची ट्रीटमेंट ही किती दिवस चालेल ते अवलंबून असतं. मग ती कधी कधी 15 दिवसांच्या ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला बरं वाटू शकतं किंवा ती महिनाभर देखील तुम्हाला घ्यावी लागू शकते. पायाचं दुखणं कमी करण्यासाठी काही व्यायाम आहेत जे केल्याने तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो. प्लांटर फेशियाचं स्ट्रेचिंग. तर आता हे प्लांटर फेशियाचं स्ट्रेचिंग म्हणजे काय, जेव्हा तुम्ही तुमचा पाय स्वतःच्या दिशेने ओढत आहात तर तेव्हा काय होतं की तुमची जी प्लांटर फेशिया आहे तळपायाची जी फेशिया आहे ती पूर्णपणे स्ट्रेच होते आणि त्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो. त्याचबरोबर पायाची पंजाची फ्लेक्शन एक्सटेन्शन पुढे वाकवणे मागे वाकवणे त्याचबरोबर पायाचा पंजा हा गोल फिरवणे मग अँटी क्लॉकवाईज गोल फिरवणे त्यामुळे देखील तुम्हाला पायाच्या दुखण्यामध्ये आराम मिळू शकतो. त्याचबरोबर पायाच्या स्नायूंचा योग्य व्यायाम करण्यासाठी कापसाचे बोळे किंवा जे आपलं पेबल्स असतात ते आपण जमिनीवर पसरवून पायाच्या बोटांनी ते उचलायचे आणि पुन्हा सोडायचे, पुन्हा उचलायचे पुन्हा सोडायचे. यामुळे काय होतं की पायाच्या बोटांचाही व्यायाम होतो त्याचबरोबर टाचेपासून तळपायापर्यंत पूर्ण जे काही मसल्स आहेत किंवा पूर्ण जे काही फेशिया आहेत तळपायामध्ये आपल्या असतात तर त्याचा सुद्धा योग्य व्यायाम हा होत असतो. तर जेव्हा कॅल्कॅनियल स्पर म्हणजे टाचेचं जर हाड वाढलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे तर तुम्हाला चालताना तो त्रास जाणवू शकतो. प्लांटर फेशियाटिस जर आहे तर तुम्हाला जेव्हा तुमच्या पायावर ताण येत आहे तेव्हा तुम्हाला त्रास जाणवू शकतो. तर एक्झॅक्टली आपण असं नाही म्हणू शकत की प्रत्येक हालचालीमध्ये तुम्हाला तो त्रास होईल असं नसतं. काही काही हालचाली या अशा असतात ज्यामध्ये त्या भागावर ताण येतो आणि तुम्हाला त्रास जाणवतो. तर अशा पर्टिक्युलर हालचाली आपण सांगू शकत नाही. शक्यतोवर काय करायचं की आपण कशा प्रकारच्या चपला वापरत आहोत किंवा कोणत्या प्रकारचे शूज वापरत आहोत त्यावर पायाचं दुखणं हे अवलंबून असू शकतं. कारण जर आपण खूप हिल्स वापरत असतो तर त्यामुळे काय होतं आपल्या पायाच्या पंजाचं जे प्रॉपर पोस्चर आहे ते डिस्टर्ब होतं, ती अलाइनमेंट डिस्टर्ब होते आणि त्यामुळे तुम्हाला पायाचं दुखणं हे वाढू शकतं. त्याचबरोबर खूप जास्त कडक चप्पल वापरल्यामुळे सुद्धा तो त्रास आपल्याला उद्भवू शकतो. तर यासाठी आपण काय करू शकतो, एकतर नरम चप्पल वापरायची बाहेर किंवा घरातही आणि दुसरी गोष्ट हिल्सचा वापर हा स्ट्रिक्टली अवॉइड करायचा. नरम चप्पल वापरणे, हिल्सचा वापर स्ट्रिक्टली अवॉइड करणे किंवा लेदरच्या शूजमुळे जर आपल्याला त्रास होत असला तर वेगळ्या प्रकारचे सॉफ्ट शूजही आपण वापरू शकतो.
पायदुखीचा जर आपल्याला त्रास खूप जास्त असेल तर आपल्याला फिजिओथेरपी डॉक्टरांची मदत घेणे हे अनिवार्य आहे. पण जर अगदी कमी प्रमाणात आपल्याला त्रास आहे, म्हणजे आपण जर तो टॉलरेट करू शकत आहोत, पण तरी सुद्धा आपल्याला थोडासा डिस्कम्फर्ट जर जाणवतो आहे, तर त्यासाठी आपण काय करू शकतो? एकतर मी तुम्हाला जे शूज किंवा चप्पलचं जे मॉडिफिकेशन सांगितलं ते आपण करायला हवं. त्याचबरोबर थंड पाणी, जे आपली बॉटल असते त्यामध्ये पाणी भरून ते पाणी थंड करून आपण त्यावर पाय फिरवू शकतो बॉटलवर. त्यामुळे काय होतं, कोल्ड पॅकमुळे आपल्या पायाच्या दुखण्यामध्ये बऱ्यापैकी आराम मिळतो आणि जे काही इन्फ्लमेशन थोडंफार आलेलं असतं पायाला, तर ते देखील त्या कोल्ड बॉटलमुळे बऱ्यापैकी कमी होऊ शकतं. आणि प्लस जे मी तुम्हाला व्यायाम सांगितले ते व्यायाम जर आपण केले तर नक्कीच आपल्याला पायदुखीमध्ये आराम मिळेल.